श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। त्या मंदिराच्या मूर्त्यांची झाली प्राणप्रतिष्ठा। होय, जरा बातमीची सुरुवात ऐकून विचारात पडले असाल, पण आपल्याला आठवत असेल नाशिक मधील एक घटना, ज्या ठिकाणी मंदिरातील मूर्त्या रातोरात हलवण्यात आल्या होत्या आणि या मूर्त्या कोणी गायब केला याचा तपासानंतर स्थानिक नागरिकांच्या पाठपुराव्याने लागला होता आणि त्याच मंदिरातील मूर्त्यांची आता प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। नाशिकच्या टिळकवाडी या परिसरातील चक्क महापौर राहतात त्या रामायण बंगल्याच्या मागील परिसरातील ही घटना। यामध्ये बिल्डरच्या वादात या ठिकाणी असलेल्या पुरातन मंदिरातील मूर्त्या रातोरात काढून बिल्डरने जागा खाली करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांच्या सावधानतेने आणि संघर्षाने अखेर त्या मूर्त्या पुन्हा मंदिरात बसवल्यात। श्री सद्गुरु दत्त आणि श्री हनुमानाच्या या मूर्त्या पुन्हा मंदिरात बसवण्यात आल्या, मात्र जागा मालकाने या मूर्त्या जिथे स्थापित केल्या होत्या त्या मंदिराला टाळं ठोकलं आणि मूर्त्या बंदिस्त केल्या। मात्र स्थानिक नागरिकांनी कोणतीही पर्वा न करता या मूर्तींची पूजा विधी सुरू ठेवला। धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, साधू संत यांच्या मदतीने या मंदिराचं कुलूप तोडण्यात आलं आणि मंदिरातील मूर्तींची पूजा चालूच ठेवण्यात आली। हा वाद पोलिसांपर्यंत देखील गेला, मात्र पोलिसांनी देखील या धार्मिक कार्यात कोणतीही बाधा आणली नाही। आज या पुरातन मंदिराच्या कळसाचं बांधकाम खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून सुरू झालंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। परिसरातील नागरिकांनी एकत्र येत श्री गुरुदेव दत्त आणि श्री हनुमानजीच्या या मूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा केली। या प्रसंगी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सौ प्रेरणा बेळे, निखिल टिपरी, अजय मुळाने, बिपिन बुजरुक, अरुण नेरकर, महेंद्र बाळू येवले, रीना दुबे, दीपक दीक्षित नालगे आदींनी या धार्मिक कार्यात सहभाग घेतला आणि या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली। मात्र खासदार गोडसे यांनी पुढाकार घेऊन या मंदिराला एक प्रकारे संरक्षित केलंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठे समाधान व्यक्त केलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।